नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची अमावस्या आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:13 ते 10:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:53 आणि यमगंड काळ पहाटे 5:54 ते 7:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 10:59 हा चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी रवीचा शनी नेप्च्यूनशी सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील रवी आणि व्ययातील शनी नेप्च्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसाची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या आधी जर का तुम्ही हाती घेतली तर तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. दुपार आधीपर्यंतचा कालावधी आहे त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो तुम्हाला आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील रवी आणि लाभातील शनी नेप्च्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. आजच्या दिवशी तुम्ही मांडलेले अंदाज अचूक ठरू शकतील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आर्थिक संदर्भातले व्यवहार अगदी सहजपणे तुम्ही हाताळू शकाल. एकंदरीतच दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातल्या शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील रवी आणि दशमातील शनी नेप्च्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार तुम्ही हाती घेऊ शकता. अडकलेले आर्थिक कामं, पैशाच्या संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी तुमचे सुरळीतपणे मार्गी लागू शकतील. आजच्या दिवशी तुम्हाला चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या संधीसुद्धा मिळू शकतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले अडकलेली आर्थिक कामं तुम्ही आजच्या दिवशी जरूर हाती घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ती मार्गी लागू शकतील. त्या संदर्भातला काही चांगले तोडगे सुद्धा निघू शकतील.
आर्थिक अर्थार्जनाच्या संदर्भातले काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्येच कर्क राशीच्या वेळेसला चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला रवी आणि भाग्यातील शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून सकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल, परंतु भावनेचा पगडा सुद्धा तितक्याच जास्त प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही जी काही कामं कराल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. तुमच्या कामाचा उरक सुद्धा दांडगा असेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम धार्मिक अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. याचप्रमाणे तुमच्यातला मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. अनपेक्षित काही लाभाच्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कधी कामात थोडीशी दिरंगाई झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला आजच्या दिवशी घ्यावे लागतील किंवा त्यासंबंधी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरु रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे लाभातील रवी आणि सप्तमातील शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतील. आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ शकता. त्याचप्रमाणे काही चुनूकदार कल्पनासुद्धा समोर येऊ शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे दशमातील रवी आणि षष्ठातील शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकाल. त्या संबंधातले काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकते. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा झालेलं तुम्हाला दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवी बरोबर
हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी भाग्यातील रवी आणि पंचमातील शनी नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मूडमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. तुम्ही जर धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तत्संबंधी काय अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील रवी आणि चतुर्थातील शनी नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल. खास करून आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे संकेत याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी काही चांगले अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 10:59 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील रवी आणि तृतीयातील शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा सुद्धा असू शकतो. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील रवी आणि द्वितीयातील शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भाचे त्रास, डोकं दुखणं किंवा शारीरिकतेच्या संदर्भातल्या काही व्याधी डोकं वर करू शकतील अचानकपणे. काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:59 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. ज्याचप्रमाणे पंचमातील रवी आणि तुमच्याच राशीतले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. दुपारमधल्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल. फारसे ॲक्टिव्ह नसाल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. त्याचप्रमाणे खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील. ज्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. महत्त्वपूर्ण कामाची तुम्ही सुरुवात करू शकता. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये
किंवा लाँग टर्ममध्ये सुद्धा काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 मे 24 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.